भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं एआयचं जे प्रकरण झालं होतं त्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आल्याचं कळतंय. बोगस GR तयार करण्यात आला आणि त्या आधारे 7 कोटीचा अपहार झालेला आहे. अहिल्यानगरमध्ये ही घटना घडली, काय म्हणाल? मला आत्ताच आपल्या माध्यमातून हा विषय कळला, पण जर तो विषय झाला असेल तर हे अतिशय गंभीर प्रकार आहे. यामध्ये मी पण ज्या आरोपींची नावं दिली होती, काही आरोपी अजून सांगितले होते, तेही अजून अटक झालेले नाही. ते तात्काळ अटक करावे. याच्या मागे राजनैतिक हात कोणाचा आहे आरोपींच्या मागे, त्याचा देखील शोध घेतला पाहिजे. अहिल्यानगर झालं, बीड झालं, म्हणजे छत्रपती संभाजीनगर झालं, या सर्व भागामध्ये हे जे प्रकार चालले आहेत ते कुठे ना कुठेतरी थांबले पाहिजेत. सरकारी निधीचा अपहार करणाऱ्यांना गंभीर स्वरूपाची शिक्षा केली पाहिजे. कारण सरकारी शिक्के वापरणं, सरकारी सह्या करणं, सरकारी दस्तावेजाचा वापर करणं यावरती मकोका लागला पाहिजे, अशी मागणी मी आज सभागृहात करीन. आणि निश्चितपणे याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे. सुरक्षा विधेयक जे आहे ते आता चर्चेसाठी अधिवेशनामध्ये येणार आहे आणि नेमकं सत्ताधारी म्हणून भूमिका काय असेल? कारण विरोधक म्हणतात की आम्ही याला विरोध करणार. विरोधकाचं कामच आहे विरोधक करणं, पण जनसुरक्षा विधेयक आणल्याने विरोधकांचं पोटशोळ का होते? आम्ही या विधेयकाला, आमच्याकडे पूर्णपणे दोन्ही सभागृहामध्ये बहुमत आहे. ते चर्चेला आल्यानंतर ते 100% एकमताने पारित होईल याची मला खात्री आहे. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि एकत्र राहण्यासाठी तुम्हाला वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशीच एकजूट पाहायला मिळेल? तुमचं नेमकं मत काय याबाबत? अभिनंदन करीन मी. झाले एकदा होऊन ते दूध का दूध पाणी का पाणी. कारण जोपर्यंत हे एक होणार नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांची ताकद कळणार नाही. आम्ही माननीय राजसाहेब आम्ही परिवारातले समजतो. त्यामुळे राजसाहेबांचा जो अपमान या लोकांनी केला, अमितचा जो अपमान या लोकांनी केला, या कुटुंबाचा अपमान यांनी केला, आज ह्यांना का गरज लागते सन्माननीय राज ठाकरे बोलण्याची? जे राज ठाकरेचं नाव राज ठाकरे म्हणून घ्यायला तयार नव्हते ते आज सन्माननीय राज ठाकरे बोलायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय? उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा तेव्हा ते हात पकडतात. 2019मध्ये शरद पवारांचा हात पकडला, राहुल गांधीचे पाय पकडले, आज राज ठाकरेचे हात पकडायला निघालेत. आणि राज ठाकरेचे हात पकडत असताना काँग्रेस कुठे याचा विचार करत नाही. ज्या काँग्रेसने मताचं ध्रुवीकरण स्वतःचं त्यांच्याकडे दिलं, मुस्लिम मतं त्यांच्याकडे दिली, आणि आज तीच काँग्रेसची मुस्लिम मतं पळवून उद्धव ठाकरे जर राजकारण करत असेल तर उद्धव ठाकरेचं राजकारण किती हीन दर्जाचं आणि घाणेरडं आहे हे आपल्यासमोर येईल. तुम्ही म्हणतात काँग्रेसची मतं पळवली. पृथ्वीराज चव्हाण असंही म्हणतात की त्रिभाषा सूत्राबद्दल प्रत्येक पक्षानं आपली भूमिका मांडली, विरोधकांनी आपली भूमिका मांडली, म्हणून सरकारवर दबाव निर्माण झाला, निर्णय मागे घेतला. जर श्रेयवादासाठी मेळावे कोणी घेत असेल तर त्यांना शुभेच्छा, अशा पद्धतीनं त्यांनी टोला लगावला उद्धव ठाकरेंना, काय म्हणाल? नाही, श्रेयवादच आहे हा. मराठी भाषेचा GR हा उद्धव ठाकरेंनीच काढला. ज्या वेळेला माशेलकर समितीचा अहवाल दिला गेला तो उद्धव ठाकरेंच्या हातातच दिला गेला. त्यामुळे जर अहवाल वाचला नसेल तर किती वाईट पद्धतीचे मुख्यमंत्री होते हे लोकांसमोर येईल. उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं की मी अहवाल वाचला नव्हता म्हणून. एखाद्या मुख्यमंत्र्याला जेव्हा अहवाल दिला जातो किंवा मंत्र्याला अहवाल दिला जातो तर ते वाचणं त्या मंत्र्याचं किंवा मुख्यमंत्र्याचं काम असतं. आणि जर ते म्हणत असतील की मी तो वाचलाच नाही तर किती षंड मुख्यमंत्री ते होते हे लोकांसमोर येईल. माझं म्हणणं एवढंच आहे की जो GR तुम्ही काढला, ज्या GRच्या वरती आम्ही GR काढला, त्या GRमध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटलं की हिंदी, इंग्रजी व अदर भाषा ज्या लँग्वेजेस आहेत या ऑप्शनल लँग्वेज असतील, मराठी कंपल्सरी लँग्वेज आहे. निवडणुकीच्या तोंडावरती मराठीचा बाऊ करून राजकारण करायचं आणि मराठीचा नव्हे तर महानगरपालिकेचा करायचा, हा जो प्रकार आहे हा प्रकार कुठेतरी उद्धव ठाकरेंनी थांबवला पाहिजे. आणि राज ठाकरेबाबतची त्यांची भूमिका काय ही जनतेसमोर जाहीर केली पाहिजे. परवाच्या दिवशीचं जर तुम्ही भाषण बघितलं तर ते पुन्हा अहंकाराचं भाषण होतं. परवाचं भाषण पुन्हा राजकीय भाषण होतं. खंजीर कुपसला, पाटीत मारलं, ह्याव केलं, त्याव केलं, बाप पळवला, गद्दार होते. ह्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे काही करू शकत नाही. अख्ख्या भाषण तुम्ही स्वतः तिकडे कवर करायला होतात. उद्धव ठाकरेंच्या अख्ख्या भाषणात एक तरी भूमिका मराठीची किंवा मराठी भाषेची आली काही आपण मला बोलून दाखवा. एकाही भाषणामध्ये एक शब्द जरी त्यांनी मराठी भाषेचा आदर, मराठी भाषेचा सत्कार, मराठी भाषेचा विजय या विषयावर ते बोलले नाहीत. तर गद्दार, धोका, खंजीर ह्याच्या पलीकडे ते काही बोलले नाहीत. मला वाटतं जर तो व्हिडिओ बघितला तर त्यांचं भाषण ऐकताना राज ठाकरे अचंबित झाले होते असं मला एकंदरीत पाहून वाटतंय. नक्कीच. पण राज ठाकरे यांची जी देहबोली होती ती तुम्हाला पटते का? आणि भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते जातील असं तुम्हाला दिसतंय का चित्र? एकतर्फी प्रेम वाटतं? राजकारणामध्ये कोण कुठे जाईल, काय करेल हे मला माहीत नाही. राजसाहेबांबद्दल काही बोलणं मी माझ्यासाठी योग्य समजत नाही. जे आहे ते वेळ कळवेल.
परंतु ज्या पद्धतीमध्ये राज ठाकरेंचा, अमित ठाकरेंचा अपमान केला गेला, ज्या पद्धतीमध्ये मनसेचा अपमान केला, माझे सर्वच मित्र आहेत, बाळा नांदगावकर असतील, संदीप असेल, नितीनजी असतील, सर्वच मित्र आहेत. मी यांनाच विचारू इच्छितो की झालेला अपमान तुम्ही विसरलात का? आणि जर विसरला नसाल तर याचं तुम्ही उत्तर देणार आहात का? एक शेवटचा प्रश्न आहे आदित्य ठाकरेंबाबतचा. आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मीरा भाईंदरमध्ये जी मनसैनिकांनी मारहाण केली व्यापाऱ्यांना, यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणतात की मराठी माणसाला मांसाहार खाण्यावरून जेव्हा मराठी माणसं घाणेरडी आहेत अशी टीका होत होती, त्यावेळी भाजप गप्प का बसली होती? भाजपने काही भूमिका का घेतली नाही? आदित्य ठाकरेंनी प्रथमतः स्वतःच्या मतदारसंघात बांधलेली एक महापालिकेची शाळा, ज्याच्या भिंतीवर लिहिलेलं उर्दूमधली वाक्य आणि उर्दूमध्ये काढलेली चित्र, याच्यावर पहिलं उत्तर द्यावं. त्याच्यानंतर मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा सांगावं. आदित्य ठाकरेंना स्वतःचा नैतिक अधिकार नाही. आदित्य ठाकरेंनी स्वतः कधीही कुठली भूमिका स्पष्टपणे मांडलेली नाही. स्वतःच्या वरळीच्या शाळेमध्ये उर्दूमध्ये लिहिलेलं पहिलं जाऊन त्यांनी काळ्या रंगाने खोडावं आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न विचारावे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे प्रसाद लाड यांनी, आणि आदित्य ठाकरेंना यांना प्रतिप्रश्न केला आहे. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.